क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल यांच्या संकल्पनेतून भामदेळी गावामध्ये ताडोबातलं तारू उद्यान उभारण्यात आलं आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्याचं ठिकाण आणि वृद्ध व्यक्तींसाठी निवांत जागा उपलब्ध झाली आहे. यात मुलांकरता खेळणी, बैठक व्यवस्था, झाडं, लहान मुलांना खेळायला लॉन, फिरण्यासाठी रस्ते तसंच जनावरांसाठी पाणवठा तयार केला आहे. कामगार आणि मजूर सहकारी संस्थांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघानं आज मुंबईत सभासद संस्थांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यावेळी दूरदृश्य माध्यमातून शिवेंद्रराजे यांनी मार्गदर्शन केलं. वस्तू आणि सेवा कर लेखापरीक्षण, तपासणी, मूल्यमापन तसंच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत तज्ज्ञांनी शिबिरात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे तसंच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनीही संस्थांना संबोधित केलं. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे याही उपस्थित होत्या. इजिप्तमधल्या कैरो इथं सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत वर्चस्व कायम ठेवलं आहे. आज झालेल्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात शांभवी क्षीरसागर आणि दिव्यांशू देवांगन यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. याआधी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात वंशिका चौधरीनं सुवर्णपदक जिंकलं तर सेजल कांबळेनं रौप्य पदक मिळवलं. तसंच प्राची गायकवाडनं महिलांच्या 50 मीटर रायफल फ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात प्रणवनं देखील कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीमुळे भारतानं आतापर्यंत एकूण 12 पदकं जिंकली असून यात 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच उद्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही तुरळक भागात पावसाची शक्यता असून विदर्भात आजपासून पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये झालेलं भरघोस मतदान परिवर्तनासाठी भाजपला दिलेला कौल. कोलकाता इथल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. विक्रमी आणि शांततापूर्ण मतदानाबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणांचं केलं कौतुक. बंगाल शांततेच्या दिशेनं जात असल्याचा दावा. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचून दुर्बल घटकांना आत्मनिर्भर करण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं पुण्यातल्या कार्यक्रमात आवाहन. आपचे खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह 7 खासदारांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश. कुठल्याही महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा करण्यास सांगणं तिच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन, एका खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामात आणखी 3 आठवड्यांची वाढ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. हिजबुल्लापासून लेबनॉनचं संरक्षण करण्याची दिली ग्वाही. युद्धविरामादरम्यान चर्चेची आणखी एक फेरी होण्याची शक्यता. इराणचं शिष्टमंडळ इस्लामाबादला येणार असल्याचा पाकिस्तानचा दावा. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सरसंघचालकांच्या हस्ते नागपूर इथं आबाजी थत्ते मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं भूमिपूजन. प्रतिष्ठेचे दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान. लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना प्रदान. आणि इजिप्तच्या कैरो इथं सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा दबदबा. 4 सुवर्णांसह एकूण 12 पदकांची कमाई.